नेरळ येथील वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर दिनकर आणि स्मिता सरोदे यांनी 5 रुपये फी घेऊन आरोग्य सेवा दिली। त्यामुळे गरिबांचे डॉक्टर म्हणून आदिवासी लोक आणि नेरळ भागात डॉक्टर सरोदे यांची ओळख आहे। गेली 30 वर्ष नेरळमध्ये आरोग्य सेवा देणारे डॉक्टर दिनकर सरोदे यांनी गरिबांचे डॉक्टर म्हणून सेवा दिली। त्यांची सेवा आणि रुग्णांची गर्दी यामुळे त्यांचे क्लिनिक कायम भरलेले असते। त्यात त्यांनी नेरळ परिसराचे सर्वाधिक प्रेम मिळवले ते कोरोना काळात दिलेल्या सेवेबद्दल। कोरोना काळात सर्व खासगी दवाखाने बंद होते, त्यावेळी डॉक्टर सरोदे यांचे क्लिनिक कोरोना रुग्णांनी भरलेले असायचे। त्यांच्या सुपुत्राने मेडिकल शिक्षण पूर्ण केले आणि सर्व सुविधा देणारे सुदीन क्लिनिक उभारले। डॉक्टर स्वप्नील दिनकर सरोदे तर डॉक्टर श्रुती स्वप्नील सरोदे आणि स्मिता सरोदे यांनी हेच रुग्णालय उभे केले आहे। मात्र त्या रुग्णालयात सेवा दिली जाणार असल्याचे जाहीर केले। त्याचा फायदा नेरळ परिसरात मोठ्या प्रमाणात आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न केलाय। त्यामुळे सुदीनचे उद्घाटन सोहळ्याला मुंबई IITचे निवृत्त अधिकारी डॉक्टर दिलीप सरोदे यांनी नेरळ परिसरातील आरोग्याचा बॅकलॉग भरून काढण्याचा प्रयत्न यशस्वी केला जाईल असे आश्वासन दिले। तर रुग्णालयाचे उद्घाटन सोहळ्याला राज्याचे माजी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जयश्री भोळे, MSB बँकेचे वरिष्ठ अधिकारी चंद्रकांत पाटील तसेच शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संघटक अरुण देशमुख आणि राजेश ठाणगे हे उपस्थित होते। कर्जत लाईव्हसाठी महेश भगत, नेरळ।